नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव सीसीबी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून 4 लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी हसन जावेद बेपारी आणि राजेश केशव नायक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदाशिवनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये धाड टाकून ही कारवाई केली. तिसरे रेल्वे गेट खानापूर रोड उद्यमबाग येथील रोडचं काम नुकताच पावसाळा सुरू होण्याआधीच तयार करण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. डीमार्ट शेजारील पेवर्स पूर्णतः उखडून पडल्यामुळे वाहनांना अडखळत मार्ग काढावा लागत आहे. तर मॅनहोल वरील झाकण तुटल्याने त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत घालण्यात येणाऱ्या वीज वाहिन्यांची पाईप घालण्यात आली आहे. तरी प्रशासनाने येथे त्वरित लक्ष घालून येथील रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंडोळीतील चव्हाट मंदिर जवळ असलेले 110 वर्षापूर्वीचे वडाचे झाड शुक्रवारी सकाळी कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड विद्युत तारांवर कोसळल्यामुळे 2 खांबही कोसळले. एक खांब बाजूलाच असलेल्या कार गाडीवर पडल्यामुळे गाडीची काच फुटली आहे. तर झाडाखाली सापडून शंकर रवळू दळवी यांच्या बैलगाडीचे नुकसान झाले आहे. बेळगाव महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सेवारत अधिकाऱ्यांची बदली न झाल्याचा मुद्दा आज पुन्हा एकदा उपस्थित झाला. आज बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर शोभा सोमनाचे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक वर्षांपासून सेवारत अधिकाऱ्यांची बदली न केल्यानेच विकास कामांना घरघर लागली आहे. दर 3 वर्षात अधिकाऱ्यांची बदली करण्याचा सरकारी आदेश असल्याचे सदस्यांनी सांगितले. यावर महापौरांनी सरकारला ठराव पास करून पाठवून देण्याचे आश्वासन दिले. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कर्ले येथे शिवाजी लक्ष्मण पाटील यांचे घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री हे घर कोसळले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खाद्यतेलांचे उत्पादन वाढवण्याकरिता शासनाकडून पामतेल उत्पादनावर भर देण्यात येत आहे. यासाठी आधुनिक पद्धती अवलंबली जात आहे. त्यामुळे बागायती शेतकऱ्यांनी सहाय्य धनासाठी तालुका कार्यालय किंवा शेतकरी संपर्क केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील दिव्यांगांच्या सबलीकरणासाठी पुढाकार घेऊन अनेक योजनांचा लाभ करून देण्यात आला आहे. खात्यामध्ये पारदर्शकता आणून दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ करून दिलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खात्याच्या अधिकारी लता कुमारी यांची बदली रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य दिव्यांग आणि विविध उद्देशीय ग्रामीण पुनर्वसती कार्यकर्ता संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. टिळकवाडी येथील मंगळवार पेठ व बुधवार पेठ या भागात मागील 2 दिवसापासून रात्रंदिवस पथदीप सुरू आहेत. बालिका आदर्श व जीजी चिटणीस हायस्कूल परिसरात 24 तास पथदीप सुरू आहेत. एकीकडे विजेचा मर्यादित वापर व्हावा यासाठी अभियान चालवले जात असताना दुसरीकडे सरकारी यंत्रणेमुळेच विजेचा अपव्यय सुरू आहे. कचेरी रोड परिसरात अनेक सरकारी कार्यालये याचबरोबर सरकारी कागदपत्रासाठी लागणारी दुकाने असल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. बेशिस्तपणामुळे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना फटका बसत आहे. त्यामुळे कचेरी गल्लीमध्ये सम विषम पद्धतीने पार्किंग सुरू करावे अशी मागणी केली जात आहे. पीक विम्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. पीक विम्यासाठी 30 जुलै पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. मागील 2 दिवसापासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने भात रोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. शिवारात पुरेसे पाणी साचल्याने रोप लागवडीला सुरुवात झाली आहे. शिवाय इतर पिकांना देखील या पावसाने दिलासा दिला आहे. यंदा जूनपासून म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे विहिरी, कूपनलिका, नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती. मात्र आता पावसामुळे पाणी पातळी देखील वाढू लागली आहे.
कॅम्प येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमधील 11वीत शिकणारा विद्यार्थी 2 दिवसापासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी मिलिटरी स्कूल वसतिगृहाच्या अधीक्षकांनी शुक्रवारी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कपिलचंद्र प्रेमचंद्र, वय वर्षे 17, मूळचा राहणारा ग्वाल्दन, चमोली, उत्तराखंड असे त्याचे नाव असून तो मिलिटरी स्कूलमध्ये 11वीत शिकत होता. गुरुवार दिनांक 20 जुलैच्या रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे हजेरी घेतली असता कपिलचंद्र बेपत्ता असल्याचे आढळून आले. गेले 2-3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणारी मार्कंडेय नदी अखेर पात्राबाहेर पडली आहे. सध्या पाणी मोठ्या प्रमाणात झाल्याने एकंदरीत या भागातील जनतेचा यंदाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे समाधानाचे वातावरण आहे. उचगाव नजीकच्या गणेश मंदिराजवळ गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्रावरून या मार्कंडेय नदीच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिक येत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणारा पाऊस गुरुवारपासून काही प्रमाणात मंदावला आहे. असे असले तरी तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मात्र मोठ्या प्रमाणात वाढच झाली आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. आगामी 4 दिवस निपाणी तालुक्यात अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोणत्याही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांना पूर येऊ शकतो. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना, शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसीलदार विजयकुमार कटकोळ यांनी केले आहे. खानापूर तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी 22 जुलै रोजी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांना सुट्टी देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. खानापूर तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून मुलांच्या सुरक्षेसाठी सुट्टी जाहीर केली असून या भागातील धबधब्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास बंदी असेल. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.